तेजस्वी तारा निखळला. आज नक्कीच मोठ्या दुःखद प्रसंगी आपण हा व्हिडिओ बघत आहोत. विज्ञानप्रेमी, खगोलशास्त्रप्रेमी, त्याचप्रमाणे विद्यार्थी, शिक्षक तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये तसेच साहित्य क्षेत्रामध्ये देखील आजच्या ह्या बातमीने हळहळ व्यक्त केली जात आहे. बातमी आहे ती जयंत नारळीकर यांच्या संदर्भातली. कालच त्यांचे पुणे या ठिकाणी निधन झाले. त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना बघायचा आहे. तत्पूर्वी ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. विविध शैक्षणिक क्षेत्रातल्या बातम्या तसेच घडामोडी तुम्हाला यामुळे माहिती होणार आहे. भारतीय विज्ञानाला आकाशा एवढी उंची आणि विस्तार देणारे, विज्ञान प्रसाराचा आश्वासक चेहरा बनलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर वय वर्ष 86 यांची पुण्यातील निवासस्थानी प्राणज्योत आज मालवली. त्यांच्या निधनामुळे भारतीय खगोल विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून विश्वाच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्यात महत्त्वाचे योगदान देणारा तेजस्वी तारा निखळल्याची भावना मान्यवरांसह जनसामान्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपासून डॉक्टर नारळीकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील राहत्या घरी आणण्यात आले. मंगळवारी सकाळी झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर नारळीकर यांच्या पश्चात त्यांच्या 3 कन्या आणि कुटुंबीय असा परिवार आहे. विज्ञान प्रसारासाठी त्यांचे काय प्रयत्न होते ते आता आपण बघूयात. पुण्यात 1988 मध्ये त्यांनी आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र आयुका या संस्थांची स्थापना केली. त्याचप्रमाणे संस्थेचे पहिले संचालक म्हणून त्यांनी आयुकाला खगोलशास्त्राच्या अभ्यास व प्रशिक्षणासाठी एक आघाडीची संस्था बनवली. त्यांच्या 8 पद पद्धती या दूरदृष्टीत केवळ उत्कृष्ट संशोधनच नव्हे तर विद्यापीठीय प्राध्यापकांसाठी मार्गदर्शन, PhD, विद्यार्थ्यांना सहाय्य, भारतीय खगोलशास्त्रज्ञांना आधुनिक निरीक्षण साधनांचा वापर तसेच शालेय विद्यार्थ्यांसह सामान्य लोकांसाठी विज्ञान प्रसार यांना महत्त्व होते. नारळीकरांना काही पुरस्कार मिळालेत. ते 1965 भारताचे पद्मभूषण, 2004 साली पद्मविभूषण, 1996 साली युनेस्कोकडून कलिंगा, 2004 साली फ्रेंच खगोलशास्त्रीय संस्थेकडून प्रिक्स झुल्स जानसेन पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला होता. डॉक्टर नारळीकर यांचे पार्थिव बुधवारी सकाळी 11:15 ते दुपारी 12 या वेळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील आंतर विद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्रात आयुका या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती आयोगामार्फत देण्यात आली. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे वाराणसीत झाले. डॉक्टर नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 मध्ये कोल्हापूर येथे झाला. त्यांचे कुटुंब शिक्षण क्षेत्राशी निगडित होते. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते आणि आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. डॉक्टर नारळीकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण वाराणसी येथे पूर्ण केले आणि नंतर केम्ब्रिज विद्यापीठात जाऊन सर फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली PhD पूर्ण केली. गणित आणि खगोलशास्त्र विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. त्यांनी रँगलर हा बहुमान देखील मिळवला. टायसन मेडल आणि स्मिथ्स प्राइज प्राप्त केले. नाशिकमध्ये 2021 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते.
एकीकडे शास्त्रज्ञ असतानाही डॉक्टर नारळीकर लेखक आणि उत्तम प्रभावी संवादक देखील होते. त्यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठीत असंख्य पुस्तके आणि लेख लिहिले आहेत. विज्ञान कथांच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत विज्ञानातील रहस्य उलगडून सांगणारे लेखक म्हणून डॉक्टर नारळीकर यांची विशेष ओळख होती. त्यांनी सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारी अनेक पुस्तके लिहिली. आकाशाशी जडलेले नाते या पुस्तकाला अफाट प्रसिद्धी मिळाली. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजावून सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले. त्यासाठी विज्ञान कथा, पुस्तके, लेख लिहिले एवढेच नव्हे तर व्याख्याने दिली. शास्त्रज्ञ असतानाही त्यांनी विज्ञानाच्या प्रसाराचे कार्य केले. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. तर अशा या महान शास्त्रज्ञाला आपल्या चॅनलकडून विनम्र अभिवादन. तसेच आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.